ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा। पहिल्यांदा मी माफी मागते, जरा वेळ लागला मला। आज आपण पाहणार आहे भगवद्गीता अध्याय 18 आणि श्लोक नंबर 67। आतापर्यंत आपण भगवद्गीतेतल्या खूप खूप महत्वाचे असे 2 श्लोक पाहिले, 65 आणि 66। यामध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला खूप महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे की काय करायचं काय नाही। आणि एवढं महत्वाचं मार्गदर्शन की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला महागडी रत्न अलंकार वगैरे दिल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यापेक्षा महत्वाचं, त्या सगळ्यापेक्षा महत्वाचं असं अमोल रत्न आपल्याला दिलेलं आहे। आणि ते म्हणजे आपल्याला ह्या श्लोकातनं दिलेलं ज्ञान हे फार महत्वाचं आहे। त्यामुळे आपण ते 2 दिवस पाहिलेले 65 आणि 66 श्लोकामध्ये। आणि आता आपण पाहणार आहे ह्याच्यामध्ये भगवद्गीता कोणाला सांगू नये या श्लोकामध्ये हे पाहणार आहे। आता हा श्लोक 67वा श्लोक पाहूयात। 18वा अध्याय 67वा श्लोक। इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रुषवे वाच्यम न च माम योभ्य सूयती। त्याचा अर्थ असा आहे, जो तप करीत नाही, जो भक्त नाही किंवा भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये असं सांगितले। ह्या 4 प्रकारच्या लोकांना त्यांनी सांगितले की ज्ञान द्यायचं नाही भगवद्गीतेचं। कोणाला? एक पहिलं म्हणजे जो तप करत नाही, कुठलीही तपश्चर्या नाही, भक्त नाही, भक्तीमध्ये पण नाहीये आणि भक्तीमध्ये संलग्न कुठेही नाही, आणि जो परमेश्वराचा द्वेष करतो, अशा 4 लोकांना कधीही भगवद्गीतेचं ज्ञान द्यायचं नाही असं भगवंतांनी त्या श्लोकामधून सांगितलेलं आहे। आता आपण तात्पर्य पाहूयात। प्रभुपादांनी जे काही सांगितलेले तात्पर्य ते तात्पर्य पाहूयात। ज्या मनुष्यांनी धर्म पद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही, कधीही कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही, शुद्ध भक्ताची सेवा केली नाही, आणि विशेष करून जे श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत असे मानतात किंवा श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात, त्यांना परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये। आपण पाहतो कित्येक वेळा आपण बोलत असताना सुद्धा कधी कधी तरुणच पिढीने आपल्या बरोबरच्या पिढीशी आपण पुस्तक वितरणाला जातो किंवा काय, तर ते सांगतात की आपण हे सांगायला लागलो भक्त श्रीकृष्णांविषयी भगवंतांविषयी सांगायला लागलो की ते परम कसे आहेत, परम श्रेष्ठ भगवंत कसे आहेत काय। ते सांगतात श्रीकृष्ण एक दूत होते किंवा एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना मानतो, पण त्यांना भगवंत मानत नाही असं बोलणारी, आपल्या तोंडावर बोलणारी लोक आहेत। त्याच्यामुळं त्यांना हे ते काय म्हणतात की ऐतिहासिक महापुरुष आहेत, ते म्हणजे असं देवबीव मानत नाहीत त्यांना। कोणीतरी खूप मोठे महापुरुष आहेत असं मानतात, पण त्यांना देव मानत नाहीत। तथापि म्हणजे भगवंत तर मानायचं लांबच की त्यांनी हे सृष्टी घडवली किंवा त्यांनीच हे काय सगळं काही निर्माण केलेलं आहे असं तर कधीच ते मानत नाहीत। ते त्यांचं स्वतःच असं की हे काय करत नाही, ते साधे आहे ते आपल्या जगामध्ये, आणि ती सृष्टी कशी घडली तर ते बिग बँग थिअरी अमकं तमकं ते सगळं सांगतात आपल्याला की असं असं होतं, मग ते आदळले, मग त्याच्यातून निर्माण झाले वेगवेगळे ग्रह, सूर्य निर्माण झाले आणि त्याच्या भोवती फिरतात वगैरे।
पण ते भगवंतांनी निर्माण केलेली सृष्टी आहे किंवा काय ते ब्रह्मांड आहेत हे त्यांना मान्यच नसतं. तथापि कधी कधी पाहण्यात येते की श्रीकृष्णांचा द्वेष करीत त्यांची निराळ्या प्रकारे उपासना करणारे आसुरी प्रवृत्तीचे लोक, आपण पाहते श्रीकृष्णांचे भगवंताचे किती द्वेष करणारे आसुर आपण पाहिलेले, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष वगैरे वगैरे आतापर्यंत. पण आता सुद्धा अजूनही द्वेष करणारे लोक जे भगवंतांना श्रीकृष्ण मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत श्रीकृष्णांना, किंवा त्यांची पूजा करायला नको म्हणतात. तुम्ही काय भगवंत ह्याची पूजा करता, त्यांचं असं असं आहे, 16 सहस्त्र राण्या आहेत वगैरे, असं काही काही त्यांच्याबद्दल बोलणारे लोक असतात. किंवा भौतिक लाभप्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निराळ्या पद्धतीने प्रवचन द्यायचा व्यवसायच करतात. हे लोक कसे करतात? भगवद्गीता पाहिजे त्यांना, म्हणजे भगवद्गीता कोणी सांगितली त्याचं त्यांना काही नाही, ते भगवद्गीता हे सांगितली वगैरे ठीक आहे, पण भगवद्गीता घेणार, त्याच्यातलं ज्ञान घेणार आणि त्याच्यावर व्यवसाय करणार, त्याच्यावरती त्यांनी स्वतःच्या टीका टिप्पणी देतात, त्याच्यावर त्यांचे व्यवसाय चालतात, वेगवेगळ्या मठ उभे केले, वेगवेगळे निरनिराळ त्यांनी खूप मोठं साम्राज्य उभं केलेलं असतं. पण त्याच्यामध्ये त्यांना श्रीकृष्णांना भगवंत मानायची इच्छा नसते. तसंच आहे ते, म्हणजे भौतिक प्रकृतीच्या लाभासाठी ते याचा फायदा करून घेतील, पण त्याच्यात ते ज्यांनी सांगितलेले ते त्यांना मान्य नाही. परंतु जो कोणी श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्यांनी भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे. म्हणजे खरंच ज्यांना जाणायचं की भगवंत कोण आहेत किंवा श्रीकृष्ण कोण आहेत, त्यांनी असं भाष्य टाळणं आवश्यक आहे असं ते सांगतात प्रभुपाद. वस्तुतः इंद्रियांच्या आहारी गेलेल्या लोकांना भगवद्गीतेचा उद्देश समजणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य इंद्रियाधीन नसेल व वैदिक शास्त्रांच्या सर्व नीती नियमांचे कठोरपणे पालनही करीत असेल, परंतु तो जर भक्त नसेल तर त्यालाही श्रीकृष्णांना जाणणे शक्य नाही. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की नुसते इंद्रियांच्या आहारी गेलेले लोक असतात, म्हणजे कधी कधी संगीताच्या आहारी गेलेले असतात, वेगवेगळ्या कधी कधी जिव्हेच्या आहारी गेले, कधी कधी शरीर लोक तयार करतात. आता ते 6 पॅक बॉडी वगैरे स्त्रियांच्या मध्ये पण अशी शर्यत लागलेली असते हे तयार करायचं, किंवा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे ते जिम करायच्या, खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रकार, मग त्याच्यामध्ये मांसाहारी कसे खायचे वगैरे ते सगळे असतात. आणि त्वचेसाठी आपल्या सौंदर्याचं जपण्यासाठी काय काय केलं पाहिजे, असं वेगवेगळ्या आपल्या सर्व इंद्रियांचं ते लाड पुरवतात. आणि इंद्रियांना लाड पुरवण्यावरती ते जाणतही नाहीत भगवंतांना, हे कोणी दिलं आपल्याला, हे एवढं शरीर कोणाकडून मिळाले, ज्या इंद्रियांचे आपण लाड पुरवतो त्यांचं ते कोणाकडून मिळाले हे सुद्धा ते जाणण्याचा प्रयत्न करत नाही. हे आम्हाला मिळालं, हे आम्हाला मिळालेलं, हे आमच्या नशिबाने मिळाले, त्याच्यामध्ये कशाला कोणाचे आभार मानायचे, हे आहे असं आहे, आणि ते आमच्या आमच्या कर्तृत्वानं काय असेल ते मिळालेलं असेल असं. ते काही भगवंतांना मानत नाहीत किंवा पुनर्जन्माला सुद्धा मानत नाही. त्याच्यामुळे आणि काही काही लोक असतात की हे सगळ्या वैदिक सर्व नीती नियमांचे पालन करत असतात. आपण पाहतो आता कितीतरी बुवा पाहतो, आता टीव्हीवर पाहतो, सगळीकडे पाहतो, तर ते नियमांचं कदाचित पालन पण करतात, पण त्यांना श्रीकृष्णांना जाणण्याच गरज नाहीये. ते काय म्हणतात की मीच आहे सगळं काही, म्हणजे हातातून काय काढून देणार, चिठ्ठी लिहून देणार, ते चिठ्ठीवर त्यांचं भविष्य, व तुम्ही आलात मांडवामध्ये बघा तुमची चिठ्ठी आली, त्याच्यामध्ये असं असं आले असं सांगणार, मग त्यांना प्रश्न विचारणार तुमचं असं का तसं का, मग मीच भगवंत असं ते म्हणणार. म्हणजे इतकं स्वतः प्रस्त वाढलेले, स्वतःच सगळं म्हणणं म्हणून घेण्यासाठी इतकं प्रस्त वाढलेले. आणि त्याच्यामुळे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले की मीच परमेश्वर आहे आणि माझा समान किंवा माझ्याहून श्रेष्ठ असे काहीच नाही. एवढं सगळं भगवंत आपण भगवद्गीतेत सांगतात, तरी आपल्यातले काही लोक म्हणतात की मीच आहे श्रेष्ठ किंवा माझ्यासारखं कोणी नाहीये. म्हणजे भगवंत श्रीकृष्ण हे काय असे होते तसे होते, पण मी आता आहे श्रेष्ठ असं.
त्यांच्या या प्रतिपादनामुळे अनेक लोक त्यांचा मत्सर करतात, भगवंतांचा मत्सर करतात. श्रीकृष्णांचा द्वेष करणारेही अनेक लोक आहेत. त्यांचा द्वेष करणारे आपण पाहिले कितीतरी असुर आहेत, कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक. तसेच अजूनही ह्या समाजामध्ये पण असतात. आपण जेव्हा इस्कॉन मधून जातो ते तुमचे ते श्रीकृष्णांची भक्ती करताना तुम्ही, म्हणजे श्रीकृष्ण आपले, त्यांचे कोणीच नाहीयेत. तुमच्या त्या कृष्णांचं असतंय ना, तुमचं ते कृष्णांचं सगळं आहे ना. म्हणजे आपण जे करतो त्याला तुमचं ते कृष्णांचं असं म्हणतात. तर ते भगवंत आहे किंवा ते सगळ्या सृष्टीचे मालक चालक आहेत हे कोणी मान्य करत नाही. असे लोक भगवद्गीता जाणू शकत नसल्यामुळे त्यांना भगवद्गीता सांगू नये. म्हणून तर भगवंत सांगतायत की असे लोक भगवद्गीता जाणू शकत नाहीत, कारण की त्यांना जो भगवद्गीता ज्यांनी सांगितली, ज्यांनी हे अर्जुनाला सांगितली, रणांगणावर सांगितली, हेच जर मान्य नसेल तर त्यांना भगवद्गीता सांगू नये असं सांगतात. श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. ज्यांच्यामध्ये श्रद्धाच नाही, आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला, किती, तरी त्यांच्यामध्ये हे मान्यच नसतं. ते बाकी सगळ्या देवतांना देव मानतील पण श्रीकृष्णांना देव मानणार नाहीत. भगवंत शंकराला मानतील, गणपतीला मानतील, देवीचं मानतील, आणखी वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं मानतील. पण अगदी काय म्हणतात ते कामाख्या देवी वगैरे आणखी काय काय असेल ते सगळं भूत प्रेत मानतील. पण भगवान श्रीकृष्णांना देव मानणार नाहीत किंवा त्यांना ते श्रीकृष्ण देव आहेत ते मानणार नाहीत. अशा लोकांना ते सांगतात, अशा श्रद्धाहीन व्यक्तींना भगवद्गीता सांगायची नाही, कारण ते श्रीकृष्णांनाच जाणू शकत नाहीत. त्याच्यामुळे प्रामाणिक शुद्ध भक्तांकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये. कारण आता त्याचं एवढं प्रमाण वाढत चाललेलं आहे भगवद्गीतेवर भाष्य करण्याचं, की आता वेगवेगळे लोक वेगवेगळे आम्ही गीतेवर भाष्य केलं, गीतेवरती असं सांगितलं, तसं सांगितलं, असं सांगून आपापल्या मनाप्रमाणे काय काय नवीन नवीन शोध लावून त्याच्यामध्ये नवीन नवीन भर घालत असतात आपापल्या ज्ञानाप्रमाणे. पण खरं तर प्रामाणिक भक्ताकडून जाणून घेतल्याशिवाय हे शास्त्र काय आहे, कसं आहे, ह्याच्याशिवाय जे सांगतात ते त्यांच्याकडून काहीही ऐकू नये असं भगवंत स्वतः सांगतायत. आणि तेच आपल्याला प्रभुपाद त्याच्या तात्पर्यामध्ये बजावून सांगतायत की प्रामाणिक भक्तांनी जर सांगितलं की तुम्हाला श्रीकृष्ण असे आहेत तसे, तेच तुम्ही ऐकून पुढे सांगा. काहीही चुकीच्या गोष्टी पुढे नेऊ नका असं आपल्याला आचार्य आपले प्रभुपाद सांगतायत. आता हे कसं असतं की जे भगवद्गीता सांगतात किंवा भगवद्गीतेवर भाष्य करतात किंवा त्यांना ऐकायची नसती, त्यांचं कसं असतं, समुद्रात पाऊस पडला काय फायदा होणार आहे आपल्याला? समुद्रात पाऊस पडला तर ते पाण्यामध्ये पाणी पडतं आणि त्याचा फायदा नाही होते. हे ठीक आहे, पुढे बाष्पीभवन होतं, वाढतं वगैरे. पण समुद्रात पाऊस पडला, परत तृप्त असणाऱ्याला आपण अन्न दिलं की आता त्यांनी तृप्तीची ढेकर दिली आहे, मस्त पंचपक्वान्न खाऊन ढेकर दिलेली, त्याला आपण घेऊन अन्न देतोय का? किंवा एखाद्याला श्रवणाची आवडच नाहीये अजिबात, त्याला दुसऱ्या दुसऱ्या किती गोष्टी, संगीत श्रवण करायचंय, वेगवेगळ्या गोष्टी श्रवण करायच्या आहेत, कधी कधी पिक्चर बघायचंय, काय करायचं, त्यांना अजिबात आवड नसताना आपण हे सांगायला गेलो भगवद्गीता, त्यांना त्याचं मुळीच कौतुक नसतं. की ते कौतुकानं आपण जातो कौतुकानं, कारण आपल्याला काहीतरी थोडं थोडं माहिती पडायला लागले आता, थोडं थोडं की गीता काय आहे, कशी आहे, आपल्या ह्या गीतामृतामुळे आपल्याला थोडं 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 ज्ञान मिळायला लागले. पण त्यांना ते कौतुकाने आपण जर गीताशास्त्र त्यांना सांगायला गेलो तरी ते सांगतात, भगवंत सांगतात आणि आपले आचार्य सांगतात, चुकूनही अशा लोकांना तुम्ही गीताशास्त्र सांगू नका. कारण गीताशास्त्र हे काय, परम गुह्य ज्ञान आहे. ते कळण्याची त्यांची पण कदाचित तेवढी कुवत नसते हे परमगुह्य ज्ञान कळण्याचे, आणि आपण त्यांना कशाला द्यायला जातो? म्हणजे ज्याला कळत नाही त्याला आपण द्यायचं, त्याला चवच नाही त्या गोष्टीची, त्याला मात्र आपण सांगत बसायचं ही गीतेत असं आहे तसं आहे. म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय, तसं आहे.
त्याला कळतच नाही गीता म्हणजे काय आणि काय नाही, त्याला आपण ते ज्ञान देत बसणं अजिबात बरोबर नाही. म्हणून त्या अशा लोकांना ज्ञान देऊ नये असे सांगतात. की जो माझी किंवा माझ्या परमभक्तांची निंदा करतो त्याचे तप, भक्ती, बुद्धी सर्व व्यर्थ आहेत. म्हणजे असं सांगतात की त्यांची किंवा त्यांच्या परमभक्तांची पण निंदा करतात. लोक कशी असतात, आपली पण निंदा करतात बरेच लोक. तुम्ही काही असलं करता, माळ घेता, पिशवी घेता, जप करता, किंवा त्यांच्या भक्तांची जी निंदा करणारे असतात, किंवा त्यांनी कधी तप केलेलं नसतं, त्यांनी कधी माळा जप केलेला नसतो कुठल्याही गोष्टीचं, त्यांनी कधी भक्ती केलेली नसते किंवा त्यांना बुद्धीही नसते एवढी. ते सर्व त्यांचं काय हे व्यर्थ आहे, ते ध्यानात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जर तो भक्त जर निंदक असेल तर कौतुक म्हणूनही त्याला गीता सांगायची नाही. असे म्हणतात की एखादा वेदशास्त्र जाणणारा असेल, काय असेल, तरी पण तो जरी भक्त असेल तर त्याला कौतुक म्हणून सुद्धा आपण त्याला गीता सांगायला जायचं नाही, कारण तो त्याची निंदा करतो. म्हणून त्याला सांगायचं नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, अधमाची यारी रंग पतंगाचे परी. पतंग म्हणजे अधमाचे प्रेम पतंगाच्या चमचमणाऱ्या रंगाप्रमाणे अल्पकाळ असते. पतंग म्हणजे ते दिव्यावर जातो ना, तो पक्षी, छोटा पक्षी असतो, त्याचे वेगवेगळे रंग चमचमत असतो तो. त्याच्यामुळे ते म्हणतात, अधमाची यारी रंग पतंगाची परी. कशी असते ती? थोड्या वेळासाठी असते, नुसतीच चमचम करते. अधमाची म्हणजे अभक्तांची, ती थोड्या वेळासाठी असते आणि ती नुसतीच असं खूप मोठं मोठं दाखवत राहतात आणि त्याच्यामध्ये काही नसतं, व्यर्थ ज्ञान असतं, सगळं व्यर्थ असतं त्यांच्या यारीमध्ये. ते काय म्हणतात, विटेन लागता क्षण मोल जाय वाया विन. म्हणजे अल्पकाळात ते नष्ट होतं आणि त्याला दिलेलं असतं त्याचं मोल पण व्यर्थ, म्हणजे आपण जो वेळ दिलेला असतो ते पण व्यर्थ असतं. म्हणून अशा अधमाची किंवा भक्तांची यारी पण करायची आणि त्यांना ज्ञान पण द्यायचं नाही. ते कसं आहे, सर्पाची परी विषय भरला काल्लारी. म्हणजे ते कसं सर्पाप्रमाणे आदमाच्या अंतःकरणात असताना विष भरलेलं असतं, पूर्ण विष भरलेलं असतं. तुम्ही कितीही सांगायला गेला, काही सांगायला गेला तरी त्यांचं ते मन दूषित झालेलं असतं, ते शुद्ध होत नाही. तुका म्हणे देवा मज झनी ऐसे दावा. तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा मला असं दाखवा की अशा प्रेमाचा प्रकार मला दाखवू नका, असा चुकीचा प्रेमाचा प्रकार मला दाखवू नका. तेव्हा लक्षात आलं पाहिजे की आपले संत सुद्धा हेच सांगतात की अशा अभक्ताशी, अधमाशी आपण मैत्री नाही केली पाहिजे किंवा त्यांचं काही ऐकलं नाही पाहिजे. काय एवढं परमश्रेष्ठ गुह्य ज्ञान द्यायला नाही गेलं पाहिजे. ते कसे असतात, ते कसे असतात हे लोक, पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयांचे भेद विषय रूप. ते पोटा आणि पुढं असे ते पोटाकरता परमार्थाचा वेश धारण केलेले नट आहेत. ते पोटाकरता परमार्थाचं धारण केलेले वेश आहेत ते. अर्थी परमार्थी कैसा घडू शके, चित्त लोभी भिके सोंगक वाया. ते काय म्हणतात की त्यांना धन, संपत्ता, सत्ता वगैरेचा काय असतो, भोग घ्यायचा असतो. त्यांना छंदच असतो तो. सगळ्या सत्ता, संपत्ता, धन, काही जे असेल ते त्यांचा भोगच घ्यायचा असतो, तो त्यांचा छंद असतो. अशा नाटकी लोकांचं तोंड सुद्धा पाहू नये असं तुकाराम महाराज सांगतात. अशा नाटकी लोकांचं तोंड सुद्धा पाहू नये. किंवा संसार आणि परमार्थ हे कसं असतं की विषयांचं जरी वेगवेगळे असले संसार आणि परमार्थ, तरी त्यांचं परमार्थ विषय करता तो परमार्थ काय करतात, ते वेगळं परमार्थाचं ते आपल्या स्वतःचा उपयोग कसा करतात, तर द्रव्य मिळवण्यासाठी. त्यांचा मुख्य उद्देश कसा असतो, परमार्थ घडला म्हणजे काय की स्वतःला पैसे मिळाले त्यातून देवाचं नाव घेऊन. आपण पाहतो देवाच्या नावाखाली कोट्यावधी लोक पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तिथं परमार्थ घडेल का? हा, असा जर नुसतं देवाच्या नावाखाली जर करायला लागलं तर तिथं परमार्थ घडेल का? त्यांचे चित्त कसे झाले असते, लोभाने भिकारी झालेले असते आणि म्हणून त्यांचे परमार्थाचे सोंग हे निरर्थक आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. परमार्थाचं म्हणजे ते कसे घेतात परमार्थ की नुसतं लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण लोकांना सांगायचं
त्यातून आपण पैसे मिळवत राहायचे आणि आपण मात्र काय त्याच्यावरती भरपूर पैसे कमवत राहायचं. म्हणून तुकोबा म्हणतात, त्यांचे पाप नाही ताडनाचे. तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनाचे. ताडनाचे म्हणजे पाहणारे आणि दाखवणारे हे लोक वेगळेच असतात. हा, त्या दोघांचे पाहणारे म्हणजे आपण जे पाहायला येतात, ऐकायला येतात. असं आता आपण पाहतो ठिकठिकाणी वेगवेगळ्या भक्ती रसाचा महापूर येतो, लोक येतात, असे काही काही हे येतात, वक्ते येतात किंवा सांगायला येतात, हे महाराज आले, ते महाराज आले. तेव्हा ते ऐकायला येणारे, पाहायला येणारे आणि बोलणारे दोघांच्या मनामध्ये काय असतं, पैसा मिळवणे हा एकच उद्देश असतो. हा, म्हणजे तो लोभ आहे त्यांचा आणि म्हणून दोघे कसे आहेत, ते नरकास पात्र आहेत असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे इथं कसं असतं की ते लोक येतात वेगवेगळे महाराज आणि इतक्या गोष्टी सांगतात की ते हसवतात, काय किती महाराजांनी हसवलं, किती छान सांगितलं, म्हणजे ते हसवण्यासारखं. म्हणजे कुठं त्याचा अपमान केला, कुठं कोणाला काय म्हणलं, कोणाला काय म्हणलं. त्याच्यामध्ये त्यांना पैसा हा त्यांचा मूळ उद्देश असतो. आणि ह्यांचंही तेच असतं की वेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या जत्रांमध्ये मी पाहिले असे महाराजांना बोलवतात, त्यांचं प्रवचन ठेवतात, कीर्तन ठेवतात. मग ते असं हसवा हसवीची कामं करत असतात. तेव्हा त्यांच्याकडे काही जायचं नाही किंवा त्यांना काही सांगायला जायचं नाही असे भगवंत आपले प्रभुपाद पण सांगतात, भगवंत पण तेच सांगतात श्लोकामधून आणि आपले सगळे संत पण तेच सांगतात. तेव्हा तुकाराम महाराज काय सांगतात, अनुभवा वाचून सोंग संपादने नवे हे कारण स्वहिताचे. म्हणजे आणि अंगी परमार्थाचा लवलेश नाही त्यांच्या, अनुभव नाही, कशावर नाही, फक्त काय आहे बाह्यवेश. हा, त्याच्यावर ते सोंग, मी महाराज, मी बोलणं बोलणं खूप त्यांचं चांगलं असतं, त्याच्यामध्ये ते पटाईत झालेले असतात. ते 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 काय करतात, हीच साधत असतात आणि लोकांना चुकीच्या दिशेने दाखवत असतात, चुकीची दिशा दाखवत असतात. कधी कोणी त्या ह्याच्यामध्ये सांगत नाही की तुम्ही देवाचं नाव घ्या, की तुम्ही असं करा, की तंबाखू खाऊ नका, मांसाहार करू नका, परस्त्री गमन करू नका. जे आपल्याला 4 नियमांच्या पालन सांगितलेलं आहे, आपले प्रभुपादांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कसे सांगतात, आपले आचार्य ह्या 4 नियमांचं पालन करा. तसं बाकीचे लोक कसे येतात, आले की एका वेळी आले की 5-50,000 1,00,000 रुपये त्यांची बिदागी असते. त्याच्यामध्ये ते काय सांगतात, नुसतं काय इथं संडास नाही बांधलं, इथं उघड्यावर गेला, इथं हेनी असं केलं, हे तमाशाला गेला, असं सगळं सांगतात. पण असं कोण सांगतं का की परस्त्रीच्या गमन करू नका? आता किती प्रमाण वाढलेलं आहे समाजामध्ये आणि आपण पाहतो टीव्हीवर रोज बातम्या ऐकतो की ह्यानी असं केलं, मग ते आत्महत्या झाल्या, मग त्याचं असं होतं. कितीतरी मोठे मोठे महाराज याला बळी पडून त्याच्यातून त्यांच्याकडून अपराध घडलेले आहेत आणि मग शेवटी त्यांना पश्चाताप झाल्यावर त्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आपण कित्येक उदाहरणं टीव्हीवरती सुद्धा पाहतो. म्हणून अशा अशा लोकांना सुद्धा गीता उपदेश देणे योग्य नाही. त्यांना गीता माहिती असते असं नाही, गीतेचं त्यांनी कुठंतरी काहीतरी थोडं वाचलेलं असतं त्याच्यावरून ते सांगतात, श्लोक पाठांतर, कारण त्यांचं भाषण चांगलं असतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून अशा लोकांना द्यायचा नाही गीतेचा उपदेश. आणि तुकाराम महाराज पण तेच सांगतात, अधमाचे चित्त अहंकारी मन उपदेशशी न तया केला. अधम माणसाचे कसं, अधम म्हणजे अभक्त, अभक्त माणसाचे मन आणि चित्त कसे हे अहंकारी असतं. आणि त्याला उपदेश केला तर उपदेश करणाऱ्यालाच शीण येतो त्याचा, ते मानायलाच तयार नसतात. म्हणजे आपण किती समजावून सांगायला लागलो तरी ते मानायलाच तयार नसतात, उपदेश करणाऱ्यालाच शीण येतो. पापियांचे मन न करी आचार. पापी लोक कसे असतात, पापी लोक गर्विष्ठ आणि ते कसं, ते आचरण पण करत नाही. ते आपण किती चांगलं सांगितलं तरी ते तसे वागणार नाही. आता तर जत्रांचा सुकाळ आहे सगळीकडं. जत्रा जत्रा म्हणजे नवस करायचा, असं असं झालं, मला एवढे पैसे मिळाले, लाखभर मिळाले, मी तुला बोकड कापेल. मग ते एक बोकड नसतं, 9, 10, 15 बोकडं, ते सगळ्या अख्ख्या गावाला गाव जेवण असतं. ते बोकडं मारून त्याचा पाठ आणि ते चमचमीत अन्न खायला सगळीकडचे लोकांना बोलवतात
त्याच्यामध्ये कपड्यांचा पोशाख केला, जसं अगदी लग्नाच्या वर ते सगळं जत्रा असते. आमची जत्रा करायची. जत्रा करायची म्हणजे देवाला नवस बोलायचं, मला एवढे पैसे मिळू दे, माझं चांगलं होऊ दे, माझ्या अमक्याला अमकं होऊ दे, मग ते जत्रा करत बसायचे. असं इतके बोकड कापायचे. सगळ्या गावागावातून जत्रा तर चालू असतात. त्याच्यामुळे हे पापी यांचे मन न करी आचार, ते अगदी आचरण करत नाहीत. पापी कसे गर्विष्ठ आणि अधम माणूस आहेत, त्यांना उपदेश देण्यात काय उपयोग आहे. आपण कितीही चांगलं सांगितलं तरी ते चांगलं वागणार नाही. अधमाचे चित्त दुश्चित्त ऐकेना, वाया विनमना करुणी काय. म्हणून त्या अधमाचे चित्त काय आहे, सर्व काळ दुश्चित्त, सारखं त्यांचं चित्त एका ठिकाणी नाही, सर्व वेगवेगळ्या ठिकाणी चित्त असतं. आता ठिकाणी हे, मग त्या ठिकाणी, मग काय आणखी, ते सर्व लोभ असतात, सर्व प्रकारचे लोभ त्यांच्याकडे असतात. आणि त्यांना आपण काय सांगायला गेलं की ते उलट आपल्यालाच काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगायला लागतात. त्याच्यामुळे त्यांचं ते चित्त एका ठिकाणी नसल्यामुळे ते काही ऐकतही नाहीत. आणि प्रतिबंध मग त्यांना आपण सांगून आणि प्रतिबंध करून पण काही उपयोग होत नाही. पालत्या घड्यावर पाणी म्हणतो ना आपण, पालत्या घड्यावर पाणी किती पण सांगा त्याचा उपयोग काय नाही. आपण घड्यामध्ये पाणी भरताना सुईचा ठेवतो आणि त्याच्यामध्ये मग पाणी भरतो त्या माठामध्ये. पण हे पालत्या घड्यावर पाणी काही सांगितलं तर त्याचा उपयोग नाही. गर्दबासी दिली चंदनाची उटी, केशर ललाटी शुकराच्या. तुकाराम महाराज म्हणतात, गाढवाला चंदनाची उटी हा आणि डुकरांच्या कपाळाला केशरी गंधाचा टिळा लावला तर तो व्यर्थच आहे, त्यांना काय कळणार आहे हे. हा तेव्हा तुका म्हणे तैसे अभाविका सांगता, वावगाची चित्त शीन होय. अशा भाविक तुकाराम महाराज सांगतात की अशा भाविकांना तुम्ही काही सांगितलं, हा चांगले सांगितलं तरी ते सांगणाऱ्याच्या चित्ताला शीण येतो, आपल्याला थकवा येतो. हा आणि त्यांना काय वाटत नाही ते, त्याच्यावरूनच बहुधा म्हण आली असावी, काय गाढवा पुढे गायली गीता कालचा गोंधळ भरावत. म्हणजे तुम्ही त्यांना काहीही सांगा, काही सांगा, त्यांना तर गोंधळच आवडतो, पण ते आपले गीता काय आवडणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या लोकांना हे परमगुह्य ज्ञान, अमोल रत्नांचा ठेवा जो आपल्याला मिळालेला आहे भगवद्गीतेतून, तो ठेवा देऊ नये असं भगवान श्रीकृष्ण ह्या श्लोकामधून सांगतात. आणि तेच आपल्याला आपले आचार्य तात्पर्यामध्ये सांगतायत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पण हरिपाठामध्ये सांगतात, नाही जशी भक्ती ते पतित अभक्त, हरिसिन भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. म्हणजे ज्यांना हरीची भक्तीच नाही, ते हरीला भजतच नाही, जे हरीला भजतच नाही, अजिबात त्याची सेवाच करत नाही, ते खरोखरच पतित होय. आणि ते दैवहत म्हणजे त्यांना अभक्त आहेत ते, काय म्हणतात त्याला, दैवहत म्हणजे त्यांना नशिबानच साथ नाही दिलेली असं. त्यांनी वाचेने हरिनाम घेण्याऐवजी ते काय करतात, विनाकारण बरळत राहतात, काय 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 गोष्टी बरळत राहतात. म्हणजे कितीतरी गोष्टी बरळत राहतात, मनाला येईल ते बरळतात. आणि मग अशा लोकांना हरी कसा किती दयाळू असेल, हरी किती दयाळू आहे आपल्याला माहित आहे की हरी सगळ्यांच्या संकटात धावून येतो, लगेच मदत करतो, आपण पाहिलेलं आहे. जनाबाई सांगतात, सगळेजण सांगतात की किती परमेश्वर दयाळू आहे, कसा मदत करतो. आणि इथं किती दयाळू असेल तर कसा आपला दयाळू हरी पावेल हा, त्यांचं वागणं असं असेल तर. म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात, कथेचा उल्लंघ तो अधमा अधम, अधमा अधम नावडे ज्या नाम ओळखातो. म्हणून जो हरिकथेचा अनादर करतो त्यास हरीचे नाव आवडत नाही, ज्यास हरीचे नाव आवडत नाही तो अत्यंत अधम समजावा. म्हणजे हरिकथेचा अनादर जो करतो आणि हरीचं नाव सुद्धा त्याला आवडत नाही, तो अत्यंत अधम माणूस आहे, त्याला भगवद्गीता सांगून काय उपयोग आहे. त्याला भगवंताचं नाव पण घ्यायचं नाहीये, भगवंतांनी कथा सांगितली ते पण ऐकायचं नाही. म्हणून तुकाराम महाराजच पुढे सांगतात, न सांगावे वर्म, काय म्हणतात, न सांगावे वर्म, अशात असल्या ह्यांना जगात आपल्या अनुभवाचे खरे वर्म ह्यांना काय कोणाला सांगू नये असं तेच सांगतात. अवघी मिथ्या अटी राम नाही जवकंठी, ते काय सांगतात, मुखामध्ये राम नाही तोपर्यंत सर्व खटाटोप हे
व्यर्थ ओठ आहे, व्यर्थ व्यर्थ आहेत सगळे खटाटोप. जोपर्यंत तुमच्या तोंडामध्ये रामाचं नाव येत नाही तोपर्यंत हे सगळं जे तुम्ही खटाटोप करता ते सगळे व्यर्थ आहेत. म्हणून काय सांगतात, सावधान सावधान, ते आपल्याला सुचवतात, सावधान सावधान उगवी संकल्प हे मना. काय करा, याकरता सावध व्हा आणि अशा प्रकारच्या संकल्पाचा त्याग करा आणि मनाची सुटका करून घ्या. आपण पण त्याच्यात अडकू नका आणि आपण पण कोणाला काय सांगायला जाऊ नका. म्हणून उगी लागतील पाठी होती रीतीच हिमपुटी. उगीच पाठीमागे लागायचं आणि निष्कारण आपल्याला कष्ट होतात. त्यांना सांगायला जायचं, गीता ऐका, गीता बघा, गीता वाचा, असं गीतेचं आपण गीतेमध्ये असं ज्ञान आहे तसं. आणि ते काही निष्कारण उगी लागून पाठी काय निष्कारण आपल्याला कष्ट होतील. शिकवलेल्या गोष्टी शिकवणी न धरिती पोटी. ते म्हणतात उपदेश केला तर ते मनात धरून पण वागणार नाही, त्याच्यातलं काही आचरण पण करणार नाही, ते ऐकणार पण नाही. तुका म्हणेसी न होईल अनुभवाविन केला उपदेश श्रोत्याच्या अनुभवास. केला तर आला नाही, उपदेश करणाऱ्यालाच व्यर्थ श्रम होतात. म्हणून हे वर्म अशा लोकांना सांगू नये असं तुकाराम महाराज सुद्धा सांगतायत. आणि हेच आपल्याला भगवद्गीतेतल्या ह्या 18व्या अध्यायातल्या 67व्या श्लोकात सांगितलेलं आहे भगवंतानी. जो तप करीत नाही, जो भक्त नाही किंवा जो भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये असे भगवंत सांगतात. हेच आपल्याला तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले. तेच तुकाराम महाराजांनी त्यांच्या श्लोकातून कसं ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, ते मला जे जिथपर्यंत ह्या श्लोकाचा अर्थ कळला ते मी आपल्या चरणांशी पोचवायचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माझं समजा आणि मला माफ करा. धन्यवाद. या श्लोकाबद्दल निश्चितपणे खूप लोक बोलू शकतात. निश्चितपणे तुम्ही बोला आणि सांगा, ह्याच्यावरती मार्गदर्शन करा. हरी बोल. प्रतिभा माताजी. हरी बोल. दंडवत प्रणाम माताजी. खूप खूप धन्यवाद. एवढा सुंदर एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. अनम्यूट केलं आहे सर्वांना, तर बोलू शकतात. मला एक क्वेश्चन आहे ऍक्च्युली, मी नंतर विचारते बाकीचे बोलल्यानंतर, ठीक आहे? हरे कृष्णा. दंडवत प्रणाम माताजी. दंडवत प्रणाम माताजी. खूप 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 सुंदर लेक्चर दिलं तुम्ही. इतकं सुंदर दिलं की मला कधी कधी मध्ये मध्ये इतकं हसायला येतं दादा, की तुम्ही जे बोलत होता ना अगदी रिअल बोलत होता, रिअल. खूप खूप छान वाटलं मला, माहितीये का, खूपच सुंदर. अगदी तुम्हाला जशी लोक भेटली ना तशी मला सुद्धा माझ्या जीवनामध्ये लोक भेटली की म्हणतात की देवच नाहीये, देवच नाहीये. हे अगदी खरं. जसं ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतात, सतयुगामध्ये जशी राक्षसी वृत्तीची लोक होती ना ती लोक, आणि आता हे कलियुगामध्ये सुद्धा तशीच नास्तिक वृत्तीची लोक आहेत, ते आपल्याला भेटतात. आणि जर आपण भक्ती करत असेल तर त्यांचा प्रयत्न असा असतो की देव नाहीत म्हणजे आपल्यामध्ये आडकाठी घालतात की बाबा तुम्ही सुद्धा भक्ती करून आमच्यासारखं वागलं पाहिजे. हे मला खूप छान वाटलं आणि खूप सुंदर वाटलं. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान. धन्यवाद. खूप चांगला अनुभव सांगितला माताजी. धन्यवाद. हरी बोल. प्रतिभा माताजी. हा, हरी बोल माताजी. ठीक आहे, मी विचारते. ऍक्च्युली मला असं विचारत होतं, तुम्ही म्हटलं की ज्यांना भगवंताबद्दल प्रेम नाहीये किंवा जाणून घ्यायची इच्छा नाहीये त्यांना आपण हे गुह्य ज्ञान देऊ नये. पण आपण जेव्हा बुक डिस्ट्रीब्युशनला जातो माताजी, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तींबद्दल एवढी माहिती नसते आणि आपण भगवद्गीतेबद्दल बरंच सांगत राहतो, प्लीज घ्या, किंवा असे श्लोक आहेत, शब्दांचे अर्थ आहेत, तात्पर्य, भाषांतर, एवढं म्हणजे बरेच डिटेल आपण एक्सप्लेन करत राहतो. मग हे योग्य आहे का, असं मला विचारायचं आपला होतं. प्रचार करायला आपल्याला आपल्या आचार्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही भगवद्गीतेचा प्रचार करा. इस्कॉनचा प्रचार, इस्कॉन म्हणजे काय, भगवद्गीता भागवत हेच आहे, त्याचा प्रचार करायला आपण जातो. आपल्याला ती पुढची व्यक्ती माहिती नसते, पण कशी आहे काय आहे म्हणून आपण सांगायला जातो, ते योग्यच आहे ना. पण जे आपल्याला माहिती आहे, आता जसं शोभा माताजी म्हणाल्या की तुम्हाला सांगतात हे करू नका, तुम्ही कशाला करता, तुम्ही मटणच खात नाही,
त्याच्यातून प्रोटीनच मिळतात, अशी लोक आपल्याला माहिती असतात. त्यांना आपण सांगू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे बरोबर. आपण ज्यांना जाणतो, पण प्रचार करताना आपलं सांगायचं कर्तव्य आहे ना माताजी. हे सगळ्यांना हो. थोडंच माहिती असतं भगवद्गीता. आपल्याला तर कुठं माहिती होती भगवद्गीता आणि काय. आपल्याला हम्म. कोणीतरी सांगितली म्हणून आपल्याला ते ज्ञान मिळालं ना. आपल्यापर्यंत बरोबर. कोणीतरी आलं. आपण पण तसंच लोकांच्या पर्यंत प्रयत्न करायचा पोचायचा. आणि हम्म. त्याच्यातनं शेवटी असं आहे की हे जे अधम असतात ते घेतच नाही. आपल्याला ऐकून हम्म. घ्यायचं तेवढं, ते घेतच नाहीत. ते त्यांच्या मार्गानेच जाणार असतात. आपला प्रयत्न हम्म. आपण करायचा माताजी. आपल्याला काही आपण सगळ्या लोकांना ओळखू शकत नाही. बरोबर तर आहे. ते चुकीचं नाही. म्हणजे प्रचार तर करायला आपले आचार्यच सांगतात की तुम्ही प्रचार करा म्हणून. हम्म. हम्म. ओके ओके. हरी बोल. मला वाटतं तुमचं समाधान झालं असेल. माझ्या नक्की. परीनं मी तुमच्या हो प्रश्नाचं हो हो. उत्तर द्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद हो. माताजी. नाही, समाधान झालं माताजी. खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली असे प्रसंग येतात ना, म्हणून विचारलं. आणि येऊन आता मी ट्रॅव्हलिंग मध्ये जॉब करत होते. मी कुणाला काही बोलले नव्हते बरं का, पण त्या व्यक्तीनी असं त्यांना लक्षात आलं की आपण इस्कॉनचे आहोत आम्ही. मग ते पॉलिटिक्स बद्दल बोलायला लागले. जसं की भाजप आहे. भाजप असं समजते की श्रीकृष्णांसारखं. श्रीकृष्ण कसे समजतात, सर्व मीच आहे, सर्व करता मीच आहे, तसे भाजप समजतात. सांगत राहिले की भाजपला वाटतं की मीच सर्व काही आहे श्रीकृष्णांसारखं. मी काय जास्त त्यांच्याशी चर्चा नाही केली, पण असे आपण जरी नाही बोललं तरी लोक काही काही आपल्याला असे अपशब्द वापरणारे भेटतात. हा, ते सगळ्यांचाच अनुभव आहे. आपल्याला परीक्षाच असते ती आपली एक प्रकारे शांत राहण्याची, नाही का? हो हो. आपल्याला भगवद्गीता घेत नाहीत कित्येकदा. आपण जातो तास-तासभर बोलतो आपण. ते ऐकून घेतात आणि शेवटी पुस्तकच घेत नाही. आपल्याला तसंच यावं लागतं. असे पण कित्येक हम्म. अनुभव आहेत आपल्या गाठीशी. त्याच्यामुळं हे अनुभव आपल्या गाठीशी राहतात. आपल्याला शिकवलंय आपल्याला नम्रपणाने लोकांच्या सामोरं जायला शिकवलंय आपल्या आचार्यांनी आणि आपण तसा हम्म. प्रयत्न करतो. त्याच्यामुळं बरोबर. आपल्या आचार्यांना लक्षासमोर ठेवायचं, प्रभुपादांना समोर ठेवायचं. त्यांनी किती कष्ट केलेले आहेत. आणि म्हणून हम्म. आज आपल्यासारख्यांपर्यंत भगवद्गीता पोहोचली. नाहीतर तुम्ही सांगा, आपण कधी उघडली असते का भगवद्गीता? कधी त्याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न. आणि भागवत तर कोण वाचतंय का 18 हा? आज आपण ते हम्म. कमीत कमी वाचून जाणून घ्यायचा तर प्रयत्न करतोय. बरोबर आहे. हरी बोल माताजी. थांबूयात माताजी. चालेल. कोणाला काही प्रश्न नसतील तर ठीक आहे, थांबूया. उद्या परत सर्वांनी जॉईन व्हा. उद्या संधिनी शक्ती माताजी खूप छान सांगतील पुढच्या श्लोकावर. उद्या आहे की कोणाला सांगायची भगवद्गीता, असं आहे. छान छान. ओके. थांबूयात माताजी. हरी बोल. चालेल. हरी बोल. दंडवत प्रणाम. हरी बोल.